अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 30 मार्च 2025 वार रविवार। या 2025 मधील ही 30 मार्च अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। 30 मार्चला आलेला आहे गुढीपाडवा, जो दिवस नवीन मराठी वर्षाची सुरुवात म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी असंख्य लोक सोनं, चांदी, वाहन, घर अशा ज्या शुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्यांची खरेदी करतात। लोक वर्षभर थांबतात आणि वर्षभर थांबून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करतात। एखादी मोठी गाडी घ्यायची असेल, एखादं वाहन घ्यायचं असेल तर ते घेतात, कारण हा दिवस बघा खूप शुभ मानला जातो। आता प्रत्येकाची ऐपत असते असं नाही, प्रत्येक जण फ्लॅट बंगला घेऊ शकतो असं नाही, प्रत्येकाला सोनं खरेदीच करता येतं असं नाही। अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या शुभ सोन्यापेक्षा मौल्यवान असणाऱ्या अशा काही वस्तू सांगणार आहे। तुम्ही जर या वस्तूंपैकी एक जरी वस्तू या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आणली, खरेदी करून आपल्या घरी आणली आणि जर या गुढीपाडव्यापासून ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली, तर त्याचं जे शुभ तत्व आहे, त्याचं जे शुभ फळ आहे, हे वर्षभर तुम्हाला पाहायला मिळेल। आता सगळ्यात पहिली गोष्ट, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला, तालुक्याच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावाच्या ठिकाणी जिथे असं मोठं दुकान असेल, किराणा असेल, सोन्याचं असेल, कपड्यांचं असेल, एखादं डीमार्ट असेल, कुठलंही असं एखादं मोठं दुकान असेल ज्या दुकानात सतत गर्दी असते, म्हणजे ज्या दुकानात सतत बरकत असते, अशा दुकानात तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरात कधीही जायचं आहे। तिथे जाऊन तुम्हाला एक 10-15 रुपये त्यांना द्यायचे आहेत, काहीतरी एखादी वस्तू खरेदी करायची आहे आणि त्यांच्याकडून 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं एक कॉईन आपल्या घरी आणायचं आहे। फक्त त्यांच्याकडनं त्या दुकानातलं एक नाणं गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हे नाणं आपल्या घरी आलं तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवून हळदी कुंकू अर्पण करून त्या नाण्याची पूजा करून तुम्हाला हे नाणं कायम आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे। बघा, हे नाणं जर पाडव्याच्या दिवशी तुम्ही घरी आणलं आणि जर हे नाणं अभिमंत्रित करून त्या गुढीपाडव्यापासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवलं तर ती बरकत तुमच्याकडे येईल, ते यश तुम्हाला मिळत जाईल, कायम लक्ष्मी साथ देईल आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। ठीक आहे, यानंतरची जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातून एक कवडी खरेदी करायची आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात कवड्या असतात, तुम्ही मी सगळ्यांकडे कवडे असतात। तुमच्या घरात जरी कवडी असेल तरीही लक्षात ठेवा, तुमच्या घरात जरी कवडी असेल तरी आता आपल्याकडे सोनं असतं, थोडंफार का होईना सोनं असतं, पण शुभ दिवस जेव्हा असतात तेव्हा आपण पुन्हा एक स्वप्न ठेवतो किंवा पुन्हा आपल्या मनात येतं सोनं आहे पण आज इतका शुभ दिवस आहे, आपण थोडं तरी सोनं खरेदी करूयात। सेम तसंच आपल्याकडे कितीही कवड्या असल्या तरी पाडव्याच्या दिवशी एक कवडी तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे। आणलेली कवडी एका ताम्हणात ठेवून त्यावरती दूध, पंचामृत नसेल तर फक्त दूध आणि पाणी घालून ती कवडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही कवडी स्वच्छ पुसायची आहे। देवघरात लाल रंगाच्या कापडावर ही कवडी ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून धूपदीप दाखवायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या संपूर्ण दिवशी ही कवडी आपल्या देवघरातच ठेवून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मात्र ही कवडी तुम्हाला तुमच्या सोबत मुख्य प्रवेशद्वाराला, व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये स्थापन करायची आहे। याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील, बरकत येईल, यश मिळेल, प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती होईल। ठीक आहे, आता यानंतरची तिसरी वस्तू, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एखाद्या लक्ष्मीची मूर्ती नसेल, महालक्ष्मीची नसेल, कुलदेवीची नसेल, कुठल्या देवदैवतांच्या मूर्त्या तुमच्या देवघरामध्ये नसतील आणि तुम्ही ठरवताय की मी आज मूर्ती घेईल, उद्या खरेदी करेल, परवा खरेदी करेल, तर हा मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे। जी मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती मूर्ती तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आणा आणि स्थापन करा।
याचं खूप शुभ आणि चांगलं फळ तुम्हाला वर्षभर आयुष्यभर मिळत राहील। ती जी मूर्ती आहे ना ती नेहमी तुमच्या घरामध्ये जागृत राहील। माझ्या तरी देवघरामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा मूर्त्या ह्या गुढीपाडव्याच्याच दिवशी आणलेल्या आहेत। ठीक आहे, यानंतरची पुढची जी गोष्ट आहे, पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे धोत्र्याचं फळ, ज्याला आपण धतुरा म्हणतो। बघा, धोत्रा हा सर्वात शुभ गुणधारी आणि शास्त्रामध्ये उपाय सेवा करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो। धोत्र्याचं फळ हे मार्केटमध्ये कुठेही मिळेल। बघा, आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायला असेल किंवा सोमवारच्या दिवशी या फळाची पूजा करायला असेल, आपण हे फळ आणतो, त्यामुळे मार्केटमध्ये सहज तुम्हाला हे फळ उपलब्ध होईल। धोत्र्याचं एक फळ फक्त तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी। हे फळ तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, लाल रंगाच्या कापडावर हे फळ ठेवायचं आहे, त्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्या फळाला धूप दीप दाखवायचा आहे, हे फळ लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे आणि तयार केलेली ही धोत्र्याच्या फळाची पोटली तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला या गुढीपाडव्यापासून तुम्हाला लावायची आहे। तुम्ही 21 दिवस लावा, 41 दिवस लावा किंवा अगदी तुम्ही 1 महिना लावलं तरीही चालेल। याने नेहमी तुमचं बाहेरील बाधांपासून तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण होत राहील, घरात नेहमी सकारात्मकता येईल, इडापिडा तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल। यानंतरची शेवटची एक तुम्हाला वस्तू सांगतेय, या गुढीपाडव्याच्या दिवशी खूप काही जमलं नाही, काहीच जमलं नाही तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला मार्केटमधून, बाजारातून किंवा जिथे स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहेत तिथून तुम्हाला एकाक्षी नारळ, बघा एकाक्षी नारळ ज्याला एकच डोळा असतो, हे नारळ तुम्हाला खूप कमी वेळा पण खूप महत्त्वाच्या ठिकाणी मिळतात। पूजेचं साहित्य मिळतं, त्यांच्याकडे असतील तर बघा, किंवा जिथे स्वामींचे मठ असतात, मंदिरं असतात तिथे मला वाटते मिळतात। आमच्याकडे भुईगावला मंदिर आहे, तर भुईगावच्या मठात, भुईगावच्या केंद्रामध्ये एकाक्षी नारळ हे विकायला असतात। अशा कुठूनही तुम्हाला एकाक्षी नारळ आता त्याच दिवशी आणलं तर उत्तम आहे, नाही जमलं तुम्ही आज उद्या कुठे गेलात आणि तुम्हाला तेव्हा मिळाला तरीही चालेल। फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी हा एकाक्षी नारळ तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे। जिथे तुम्ही गुढी उभारणार आहात त्या गुढीची सगळी विधियुक्त पूजा करून झाली की त्या गुढीच्या समोर हा नारळ, एकाक्षी नारळ अर्पण करायचा आहे। त्या नारळात आपली इच्छा सांगायची आहे, यश प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि जोपर्यंत तो गुढी तुम्ही काढत नाही आहात, संध्याकाळी किंवा कोणी दुसऱ्या दिवशी काढतं, जोपर्यंत तुम्ही गुढी उतरवत नाही आहात, काढत नाही आहात, तोपर्यंत तो नारळ तिथेच ठेवायचा आहे। जेव्हा तुम्ही तो गुढी उतरवाल त्यानंतर हा म्हणजे गुढीच्या समोर उभारलेला हा नारळ तुम्हाला उचलायचा आहे आणि एखाद्या लाल सफेद हिरव्या वगैरे कापडामध्ये तो घट्ट बांधायचा आहे आणि हा एकाक्षी नारळ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या आतमध्ये उंचवट्यावरती जो माळ्याचा वरचा भाग असतो तिथे तुम्हाला लावायचा आहे। व्यवसाय उद्योग असेल तुम्ही तिथे लावलात तरीही चालेल। याने या गुढीपाडव्यापासून तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या व्यवसायात नेहमी यश मिळेल, शत्रुबाधा संपेल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल। खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूप काही नाही जमलं तरी चालेल, पण यातील एक वस्तू आपल्या घरी आणा, ती स्थापन करा, बघा खूप चांगला अनुभव येईल, चांगला लाभ होईल आणि त्या सर्व इच्छा पूर्ण होतील।